हातकणंगले तालुक्यातील मोजेपाडी येथे जलजीवन व जलस्वराज्य पाणी योजनेवरून विद्यमान सरपंच आणि माजी सरपंच यांच्यातील आरोप प्रत्यारोपांमुळे गावातील वातावरण चांगलंच तापलं आहे। विद्यमान सरपंच सुजाता पाटील यांनी पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार व बोगस सह्यांच्या माध्यमातून शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती। या आरोपांना उत्तर देताना माजी सरपंच विभा पाटील यांनी ग्रामपंचायतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे सर्व आरोप राजकीय आकसातून केल्याचं सांगत ठाम शब्दात फेटाळले। जलस्वराज्य योजना 2008 साली कायदेशीररित्या पूर्ण झाली असून तिची सर्व हस्तांतराची कागदपत्रे संबंधित शासकीय कार्यालयात उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसेच सध्याच्या जलजीवन योजनेचे सुमारे 80% काम पूर्ण झालं असून या योजनेसाठी मिळणारा निधी थेट शासनाकडून ठेकेदाराच्या खात्यावर जमा होत असल्यानं कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही असंही त्यांनी नमूद केलं। विद्यमान सरपंच वैफल्यग्रस्त होऊन विरोधकांशी हात मिळवणी करत बिनबुडाचे आरोप करत असल्याचा आरोपही माजी सरपंचांनी केला।